तो सरदार आहे ना चड्डी बनवून गँगचा, त्याच्याशी बोलूया आणि त्याच्या पोरीशी तुमची सोयरीक करूया. लग्न पण होईल, गाव पण सुटेल. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर बघितले तुम्ही ड्रामा क्वीन काय करत आहे मागे. तिला आंघोळ घालून दिली मी आणि तयारी करून दिली आणि चुट्टू पाटानं तर एवढी रडली भयानक. कसं बसं तिला चुट्टू पाडून दिली, कारण की डोळ्यावर केस येतात खूप आणि तिला चिडचिड होते म्हणून खूप रडली. तरी अतोनात प्रयत्न करून मी चुट्टू पाडून दिलं तिला. आणि आता ती तिथे कारभार करते. काय कारभार करते तिला मला वाटतं पूर्ण बॉडी लोशन वगैरे ती काढली की काय काय केली. मला पावडर सांडवलं पूर्ण. रोजचं कारभार चालू असतं, रोज रोज रोज. हे राम, काय केलं हे सगळं? इकडे बघ. ते आहे ना तिथे, तिथे आहे ना. बघितले मंडळी, रोज असं कारभार चालू असतं, मला सांभाळावं लागते रोज. आहे ना तिथे. तेवढं पावडर सांडवलं ना तू मूर्ख. तसं दाबू नये. रोज हे सगळं सहन करावं लागतं. म्हणजे एकटी राहते ना, तर अचानक तिकडे गेलं किंवा एखादं काम सुचलं, साईडला गेली तर हे बघा, हे असं सगळं होऊन राहते इथे. काय नाही, असं यालाच बालपण म्हणतात, हो ना. पण आपण थोडं साफ करायला आपल्याला त्रास येते ना, म्हणून मग आपण थोडं ओरडतो. पण यालाच तर बालपण म्हणतात. आता हे सगळं मला साफ करावं लागेल. पूर्ण पावडर हे बघा काय करून ठेवलं ही. तर मंडळी, तिचं सगळं पसारा आवरली मी. ती बघितलंच असाल ती काय करून ठेवलं होतं सगळं. ते सगळं पसारा आवरल्यानंतर मला पण अंघोळ करायचं होतं. पण मला ती झोपल्याशिवाय मला पॉसिबल नव्हतं, कारण की आम्ही घरी धोकेच आहोत म्हणून. मग तिला खूप झोपवण्याचा प्रयत्न केला. ती काही पटकन झोपली नाही. मला वाटते आज ती खूप उशिरा झोपली. तिच्यामुळे मला कपडे पण होते धुवायचे, कारण की कपडेवाली काही 4-5 दिवस झाले येणार नव्हती. त्याच्यामुळे मला खूप म्हणजे कामं पडली होती. भांडे कपडे वगैरे व्हायचेच होते माझे. म्हणून मग मी तिला खूप प्रयत्न केली झोपवण्याचा. मग ती खूप उशिरा झोपली. उशिरा झोपल्यानंतर मला वाटते ह्यांनी पण आलेच होते तेवढ्यात. यांनी पण थोडा वेळ आराम केला. मग ह्यांनी आल्यानंतर मग मी कपडे वगैरे धुतली. माझी पण अंघोळ व्हायचीच होती. माझी आज अंघोळ खूप उशिरा झाली. ती झोपूनच होती. मग कपडे वगैरे धुवून मग मी पण अंघोळ करून घेतली. तोपर्यंत सायंकाळ झालीच होती. सायंकाळ झाल्यानंतर भांडे पण धुवायचेच होते. भांडे सकाळचे तसेच भरले होते, तसेच ठेवले होते ओट्यावर. तर ते भांडे पण धुवायचे होते. जास्त नव्हते, 4-5 भांडे होते, ते पण घासायचे होते. तर ते पण घासून घेतली. तर इकडे सायंकाळ झाली होती. चहाचा पण वेळ झाला होता. म्हटलं आधी चहा घेऊयात, कारण की डोकं पण खूप दुखत होतं. आधी चहा घेऊयात, मग भांडे घासूयात असं म्हणजे सुचलं होतं. तर म्हटलं आधी चहा घेतला. चहा ठेवला होता. आणि हे जे भांडी आहे ना, मी आधी घासायच्या आधी आहे ना साफ करून घेते, कारण की खरकटी वगैरे असतात ना, अन्न भाताचं कण वगैरे असतं, तसं घेऊन मला घासावं असं वाटत नाही. मी आधी पूर्ण भांडी क्लीन करून घेते पाण्याने. छान सगळं अन्न खरकट बाजूला काढून घेते. मग नंतर मी भांडे वगैरे स्वच्छ धुवून घेते. आणि असं केल्याने हे ना भांडे वगैरे पण स्वच्छ निघतात आणि म्हणजे घासून पण पटकन होतात. म्हणून मी सगळं अन्न वगैरे हे ना बाजूला काढून घेते. सगळं खरकटी छान स्वच्छ पाण्याने साफ करून घेते. मग भांडे वगैरे घासून घेते. भांडे वगैरे घासून झाल्यानंतर आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं. तर हीच अद्दूसाठी थोडंसं काहीतरी स्वेटर टाईप थोडंसं जॉकेट वगैरे घेते म्हटले, कारण की आता पावसाळा सुरू झाला होता. तर अधेमध्ये खूप थंडी पडते पाऊस पडल्याने. त्यामुळे तिला स्वेटर आहे, पण ते स्वेटर खूप जाड आहे आणि ती घालायला पण पाहत नाही ती तो स्वेटर. म्हणून म्हटलं थोडा त्याच्यापेक्षा पातळ थोडंसं ड्रेस पाहूयात आपण. त्याच्यामुळे असं विचार केला होता थोडं बाहेर जाऊयात. आणि ही बघा इकडे आमचं चहा वगैरे घेणं चालू होतं आणि हिचं व्यायाम करणं चालू होतं. आणि जे हे व्यायाम करणं आहे ना, ती तिच्या नानूकडून शिकली, म्हणजे माझ्या बाबाकडून. माझे बाबामध्ये येऊन राहत होते. तुम्ही आधीचे व्लॉग बघितलेच असाल. तेव्हा माझे बाबा व्यायाम वगैरे करत होते सकाळी उठून. तर तेच आठवते आणि तसं करते ती. तर आमचं ते सगळं झालं चहा वगैरे घेऊन. त्यानंतर आम्ही फ्रेश झालो पटकन.
आणि बाहेर गेलोत, कारण की यवतमाळमध्ये आहे ना एक सेल लागलं होतं एक्झिबिशन कपड्यांचं म्हणा किंवा मेकअपचं प्रोडक्टचं वगैरे, तर तेच आम्ही बघायला गेलो होतो. आम्ही खूप फिरलो, ते बघा एवढी गर्दी होती, खूप बघितलो पण आम्हाला तेवढं काही आवडलं नाही. आम्ही मग काही घेतलं नाही तिथे, फक्त आम्ही फिरायला गेलो होतो म्हटलं तरी काही, असं म्हटलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर मग आम्ही थोडा छान नाश्ता केला, नाश्त्याची क्रेविंग झाली होती तर तिघांनी छान नाश्ता केला. मग आम्ही गेलोत घरी. बस आजचं व्लॉग एवढंच, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि हो, तुम्हाला माझे व्लॉग आवडले असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.